6 वाजलेत. मी तुम्हाला दाखवतो आमच्या गवाण्यांमध्ये किती चारा मेंढरांनी ठेवला आणि काय पद्धतीनं ठेवला आहे. कारण आता टुडी मशनीमधला जो चारा असतो तो मेंढरं काय पद्धतीनं खातात. नाही तरी म्हटलं तरी साधारण 40-1 किलो आपण सकाळचा खायला घालतो आणि संध्याकाळचा 40-1 किलो घालतो. आणि त्याच्यातनं आता तुम्हाला मी दाखवेन काय पद्धतीनं ठेवलं. आणि हे बघू शकता आमची तुती आहे. फेब्रुवारीच्या म्हणजे जानेवारीच्या नंतर तिला पालवी येते. आता तुम्ही म्हणाल की ह्याला खत घाला आणि ते घाला. तुम्ही कितीही खत घाला आणि कितीही काय करा, जोपर्यंत वरनंच त्याला सूर्याचा प्रकाश लागत नाही ना तोपर्यंत ते वाढत नाही. आता इथून पुढे ते मेपर्यंत चांगलं, म्हणजे तुमच्याकडे ज्या भागामध्ये पावसाळ्यात येते ना तशी ही मेपर्यंत येते. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पाऊस चालू झाला की पुन्हा काही येत नाही. तर आमच्याकडे जे सीझन आहे म्हणजे जानेवारी ते मार्च, म्हणजे जानेवारी ते मे हा एकमेव सीझन आम्हाला चाऱ्याचा, दुसरा पर्यायच नाही. आणि तरीसुद्धा आमचा जो चारा आहे तो आम्ही त्या पद्धतीनं करत असतो. आणि जे काय गणित चुकतं आमचं, खूप साऱ्या गणितं चुकतात, खूप सारे तुमच्या लोकांचे व्हिडिओ पाहतो आणि खूप सारे लोक आम्हीसुद्धा इकडे ट्राय करतो. तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्या लोकांचे म्हणजे काही लोकांचे व्हिडिओ पाहत नसं, तर आम्हीसुद्धा त्या लोकांचे व्हिडिओ पाहतो, त्या लोकांची खतांचा अभ्यास करतो आणि तसं करून पण पाहतो, नाही असं नाही. पण आमच्याकडे मुळात जो निसर्गाची जी साथ पाहिजे ती मिळत नाही. आणि त्याच्यामुळे हे आमच्याकडचं जे वातावरण आहे कितीही काही करा, आता ह्याला फक्त पाणी दिलं ना मेपर्यंत तरीसुद्धा हे बजगरून राहणार आहे. फक्त किती 4 महिने, 4 महिन्यामध्ये 2 वेळा कापायला, कमीत कमी 2 वेळा येतं. आता एकदा कापायला येईल आणि पुन्हा ते 1-1.5 महिन्याचं असताना कापता येतं, म्हणजे पाऊस लागायच्या अगोदर कापता येतं. तर आता हे बघू शकता आम्ही छटणी मी केलेली आहे पूर्ण. तर आता हे इथून पुढे नवीन पालवी येईल त्याला, आणि नवीन पालवी एकदम सुपर क्वालिटी येते. आणि ही जी तुती आहे ही विशाल जातीची तुती आहे, आपण आणली होती. आणि हिची आता बियाणं वाढवायचं चाललेलं आहे आपल्याकडे. आणि तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे कशीही तुती लावा आमच्याकडे, कशीही आणि कशीही कितीही खत घाला, पण जर काय ती जानेवारीच्या नंतर लावली तरच जगते. जानेवारीच्या अगोदर कशीही लावा आणि कुठेही लावा, कितीही खत घाला तरीसुद्धा जगत नाही. त्याच्यामुळे आत्ता काय केलं आपण की ह्या तुतीचं जे काय बियाणं आहे ते काढून थोडं लावत नेलेलं आहे, जेणेकरून आत्ता जर लावलं तर ग्रोथ होते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर आता चला तुम्हाला शेडमध्ये दाखवतो जे काय आमची मेंढरं चारा खातात ते चारा किती पद्धतीनं राहिला असेल. आता ते पारनेरचे दादा आले होते, त्यांचा एक मी व्हिडिओ बनवला होता. तर एका भावाने मला कमेंट केली होती, ना शेड दाखवलं ना प्राणी दाखवलं, नुसतीच मुलाखत घेतली. बाबा 600 व्हिडिओ बनवलेत शेडचे आणि त्या प्राण्यांचे, जे काय तुम्हाला बघायचे ते बघा ना त्याच्यात. आणि नसेलच ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, या इथं बघा, काही शुल्क नाही आहे. पण तेच करा आणि तेच करत बसायला आपल्याकडं पण वेळ तसा कमी आहे. आता म्हणाल की तुम्ही वेळ कमी आहे, तर काय आहे, एकतर इंटरनेटची सुविधा नाही, 12 किलोमीटरवर जावं लागतं व्हिडिओ लोडिंग करायला. आत्ता रस्त्याचं काम चाललं आहे त्याच्यामुळे जी काय इंटरनेटचं कनेक्शन होतं केबल वगैरे त्या तुटल्यामुळं 12 किलोमीटरवर जायला लागतं व्हिडिओ बनवायला. तर असं काय तुम्हाला डाऊट कुणाला असेल तर आपला तर यूट्यूबला ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, तुम्ही बिंदास कधीही येऊ शकता आणि बघू शकता, त्याच्याबद्दल काही नाही. तुम्हाला कमेंट करायला तिकडून काही प्रॉब्लेम नसतो. पण कसं होतं आहे, इकडं जी यंत्रणा पाहिजे आमच्याकडे तुमच्यासारखी तशी नाही आहे ना. कारण जसं तुमच्याकडं नेट किंवा तुमच्याकडची जी सुविधा आहे तशी आमच्याकडे सुविधा नसल्यामुळं आम्हाला हे करावं लागते. तरीसुद्धा आम्ही करतो आहे, तरीसुद्धा तुमच्याबरोबर स्पर्धा करतो आम्ही. कारण आमचे जे 4-5 महिने आहेत ना त्याच्यामध्येच आम्हाला जे काय करायचे, म्हणजे इथून पुढे मी जरी असेल, म्हणजे आमचा भाग किंवा भोरमधले दानवले जरी असतील त्यांचंही सुद्धा सेम कंडिशन आमच्यासारखीच येणार आहे. कारण आमचं आणि त्यांचं क्लायमेट सेम आहे. तर अशा आमचे जे सारखे म्हणजे दुर्गम, म्हणजे ज्याच्याकडे वातावरणाचा जो परिणाम आहे त्याला 4 महिन्यातच चारा करणे, हे ह्याच्या पलीकडे आपल्याला चाराही येणार नाही आणि करताही येणार नाही, कितीही खत घाला आणि काहीही करा. तर आता चला तुम्हाला दाखवतो शेडवरती काय पद्धतीनं गव्हाणे असतील. आणि ही थोडीशी तुती घेतली त्यांना, कारण गव्हाणे तर चकाचकच असतात, कारण आम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला मी दाखवतो आज. आपण शेडवर आलेला आहे आणि शेडवरचे तुम्हाला गव्हाणे दाखवत आहे मी. बघू शकता गव्हाण्यांमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. तसंच इकडच्या गव्हाण्यांमध्ये पण आहे, हे बघा. हे आता ह्याच्यात थोडंसं राहिलं आहे आणि बाकीचं हे आपल्या इकडच्या सर्व गव्हाण्या खाली झालेल्या आहेत. आता साहेब आपले घेऊन येत आहेत, तुती घेऊन येत आहेत आपले साहेब. आता हे तुती घेऊन येत आहेत. आता ही बघा ह्यांची तुतीसाठी धडपड चालू आहे.
तुती ही फेवरेट आहे ना, त्यासाठी तुतीसाठी धडपड चालू आहे. मला मिळतंय का त्याला मिळतंय बघा. तुती आवडीची असल्यामुळे किती खास हे इथे तुती पण खात आहेत बघा. ह्या अशा पद्धतीत आपल्या सकाळच्या जो चारा आपण टाकतो त्या गव्हाणे अशा पद्धतीत चकाचक असतात आणि मग हे संध्याकाळचं आपण परत टाकायचं आहे. वेस्टेज जाणार नाही. आता आपण जसं चारा टाकतोय जे काय थोडंसं ओंजळभर चारा हे गव्हाणीत तुम्हाला दाखवलं मी, ते सुद्धा राहणार नाही. आता ही तुती संपली की तोही चारा ती खाणार आहेत. ओंजळभरच आहे, जास्त नाही आहे. तर अशा प्रकारे आपला चारा ही संपवत आहेत आणि वेस्ट तर आपलं काहीच जात नाही चाऱ्यामध्ये. असं कसं काय चारा तर वेस्ट जातोच. तर कसं आहे, आम्हाला विकतचा चारा घ्यावा लागतो, त्याच्यामुळं आम्हाला त्या चाऱ्याची एवढी काळजी करावी लागते. आता तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे जो काय सुका चारा असतो जो काय आहे तो तुम्हाला तुमच्या शेतातनं मिळत असतो, त्याच्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं करत नाही. तर आपण जो काय चारा यांना घालतो तो बिना टुडीचा घालतच नाही. म्हणजे टुडी मशनीतून जो काय कुट्टी करतो त्याच्यातच त्यांना चारा घालत असतो, त्याच्याशिवाय दुसरा चारा घालत नसतो आपण त्यांना. त्याच्यामुळे काय होतं की त्या पद्धतीनं ती खाऊन एकदम म्हणजे बारीक असल्यामुळे ती चांगलं पचनाला त्यांना चांगलं जातं आणि त्याच्यामुळे ते खाऊन एकदम गव्हाण्या संध्याकाळपर्यंत साफ म्हणजे एकदम स्वच्छ करून ठेवतात. म्हणून झाडू मारायला लागत नाही आम्हाला गव्हाण्यामध्ये आणि काय नाही. आणि आता बघू शकता सर्व पिल्लं काय पद्धतीनं तुती खात आहेत. तर आमच्याकडं असं नाही आहे म्हणून आमचा असा म्हणजे एवढा त्रास आहे. तुमच्याकडे एवढं सर्व असतं आणि तुमच्याकडचे प्राणी तर मग तुम्ही विचार करा काय पद्धतीनं राहू शकतात. आता आमच्याकडे काही नाही, त्यांना फक्त मुर्गा सोडला तर असं क्वचित कधीतरी म्हणजे बायचान्स तुती भेटते त्यांना. बाकी तुती वगैरे त्यांच्यासाठी कधी आमच्याकडे मिळतच नाही. पण कधी कधी आपण जी लावली थोडीफार तिचा थोडाफार चारा पण त्यांना घालत असतो आणि त्याच्यानुसार ही पिल्लं म्हणजे चाललेलं असतं ह्यांचं. पण जर काय ना जर चांगल्या पद्धतीतला चारा दिला, आता आमचा बंटू सेट बघा आहे का नाही, आम्ही पाव किलो म्हणतो पण खरंच बिचारा एकदम क्वालिटी म्हणजे ते माणसाळलेलं आहे. अशा पद्धतीतनं ते असतं. तर बघा तुम्ही आमचा मोहनचं काय चाललेलं आहे. हा मोहन आहे आमचा, म्हणजे 2 पिल्लामधली सर्व येत आहे. पण त्याचं काय चाललं आहे की खिशामध्ये चेक करणे, खिशामध्ये काय आणलं आहे का त्याने, ह्या सगळ्या गोष्टी ही सर्व पिल्लं चेक करत असतात. ही पण चेक करणार आणि त्याच्यानुसार म्हणजे त्यांचं सर्वांचं एकच असतं की आम्हाला काहीतरी खायला घेऊन येत जा शेडवर येशील तर खायला घेऊन येत जा. आणि त्यांना कॅमेऱ्याची बघा कशी सवय लागली, त्या पद्धतीतनं ते म्हणजे खेळत असतात, असं काहीच नाही. आणि जेव्हा पण आपण कॅमेरा चालू करतो तेव्हा ती असा डिस्को चाललेला असतो त्यांचा. तर आता आमच्या तिथे कबड्डी चाललेली आहे. बघू शकता काय पद्धतीतनं कबड्डी चालले. तरी अशा पद्धतीनं संध्याकाळची कबड्डी होती. आता कबड्डीची अर्धी टीम आलेली आहे, अजून अर्धी टीम यायची बाकी आहे. आता अर्धी टीम हळूहळू येईल बघा. आता एक टीममध्ये सामील होत जाईल कबड्डी खेळायला आणि मग अशी मोठी जोरात कबड्डीची टीम चालू होते. आता बाकीची टीम खाण्यामध्ये गुंग आहे त्यामुळं आली नाही. पण एकदा का सर्व टीम आली ना की अशी जोरदार कबड्डी चालू होती आमच्याकडे. आणि सर्वांची मग काय एकदा कबड्डी चालू झाली, हां बघा घ्या क्वालिटी पाहिजे का क्वालिटी कोणाला. तर बघू शकता ही कबड्डीची टीम तयार आहे आणि संध्याकाळची आमच्याकडं अशा पद्धतीनं कबड्डी खेळली जाते. आणि कबड्डीची टीम आता जोशमध्ये आहे कारण त्यांना कबड्डीच्या फायनल स्टेजमध्ये आलेले आहेत. आणि एक प्लेअर वाढतो आमच्या कबड्डीमध्ये, असं नाही की थोडे प्लेअर आहेत, पण एक प्लेअर अशा पद्धतीनं वाढत असतो. आणि आता बाकीचे प्लेअर इकडे खाण्यामध्ये गुंग येतं, त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही इकडे कबड्डी चालले आणि ते आल्यानंतर मग एकदा फायनल कबड्डी होती. तर अशा पद्धतीनं हे प्राणी आहेत बिना चारा, म्हणजे काहीच चाऱ्याचं नियोजन नाही, कुठलाच जो काही चारा पाहिजे तो त्या प्रकारचा कुठलाच चारा नाही. तरीसुद्धा माझ्याकडे अशा प्रकारचे प्राणी आहेत. एकमेव प्लस पॉईंट माझ्याकडे आहे ते म्हणजे माझं शेड आहे आणि दुसरा काहीच पर्याय नाही. आणि ज्या भावाला वाटत होतं ना शेडची गरज नसते, तर बघू शकता कुठलाच चारा नसतो क्वालिटीचा, फक्त मुरघास आणि ज्वारीचा कडबा सोडला तर काहीच नसतं. आणि अशामध्ये हे प्राणी आहेत, बघून घेऊ शकता तुम्ही. तर आता शेडमध्ये कबड्डी चालली आणि आमची कबड्डी ही संध्याकाळची कंटिन्यू असते जेव्हा आम्ही शेडमध्ये येतो संध्याकाळचं.
तर बघू शकताय काय पद्धतीनं प्राणी असतात आणि काय पद्धतीनं आम्ही खेळत असतो. कुणाचाच कुणाला मेळ नसतो आणि कुणाचाच कुणाला काय ताल नसतो, पण कार्यक्रम मात्र जोरदार असतो. आता शिवा पण म्हणतो मी उडी मारून बघतो, पण शिवाची उडी मारून झेलण्यासारखा शिवा नाही आहे, कारण तो जास्त वजनाचा आहे. पण जेव्हा आमच्या शेडमध्ये असं काय होतं तर अशा पद्धतीनं शेडचं कार्यक्रम चालतो. त्यांना खायला कमी द्या, कारण ते दिवसभर मुरघास खातात आणि त्यांना मुरघासाची चांगली सवय लागलेली असते आणि त्याच्यानुसार. तर आता हा शिवाचा प्रयत्न बघा. शिवा म्हणतोय मी पण थोडा खेळतो, आणि हा नर असल्यामुळे कसं होतं तिची जी ॲक्टिव्हिटी आहे मारण्याची ती तो करत असतो. तो दुसरं काय म्हणजे जास्त नाही, पण तो मारायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं संध्याकाळचं जे वातावरण असतं शेडमध्ये ते आमच्याकडे असतं. आणि गव्हाणीमध्ये म्हणाल तर गव्हाणीमधला जो काही चारा असतो आमच्याकडे अजिबात काही चारा राहत नसतो, कारण टुडीमध्ये ज्या पद्धतीनं आपण चारा करतो त्या पद्धतीनं चाराच राहत नसतो. आणि त्या पद्धतीनं आपण टुडीचं काम करत म्हणजे टुडी मशीन काम करत असते.